विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. दिस इज अ सेकंड टाईप ऑफ सर्क्युलर मोशन. म्हणजेच पहिला टाईप पाहिला होता आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि सेकंड बघितला होता नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजेच व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचे जनरली दोन टाईप्स आहेत. पहिला टाईप आहे कंट्रोल्ड व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. याचं एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल जायंट व्हील किंवा स्काय व्हील. तर जायंट व्हील किंवा स्काय व्हील हे इंजिनच्या सहाय्याने काय होत असते, रिव्हॉल्व होत असते आणि म्हणून ती झाली कंट्रोल्ड व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. सेकंड आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कंट्रोल्ड बाय ग्रॅव्हिटी. तर हा टाईप आपल्याला बघायचा आहे. आता इथं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन ग्रॅव्हिटीकडून कशी कंट्रोल होते. मग समजा एखादा ऑब्जेक्ट दोरीला बांधल्यानंतर व्हर्टिकल सर्कलमध्ये अशा पद्धतीनं जर आपण रिव्हॉल्व केला तर त्याचं सेंटर म्हणजे आपण जे दोरीचं एंड आपण आपल्या हातामध्ये पकडणार तर ते सेंटर असेल त्या सर्कलचं. आणि तो जो ऑब्जेक्ट आहे तो हायेस्ट टू लोवेस्ट, लोवेस्ट टू हायेस्ट अशी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार. मग आता आपल्याला माहीत आहे की इथं ग्रॅव्हिटी कशी हेल्प करते की जेव्हा तो ऑब्जेक्ट लोवेस्ट पोझिशनकडून हायेस्ट पोझिशनकडे जाणार तेव्हा ग्रॅव्हिटी जी आहे ती या मोशनला अपोज करते आणि म्हणून स्पीड जी आहे ती कमी असते. जेव्हा ऑब्जेक्ट हायेस्ट पोझिशनकडून लोवेस्ट पोझिशनकडे येणार तर ग्रॅव्हिटी या मोशनला हेल्प्स करते आणि स्पीड जी आहे ती इन्क्रीज होते. म्हणजे या मोशनमध्ये जी स्पीड आहे ती कॉन्स्टंट राहत नाही आणि म्हणून व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इज अ नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता इथं केस फर्स्ट दिलेली आहे, मास टाईट टू अ स्ट्रिंग. आता इथं मास जो आहे तो टायनी मास किंवा बॉब ज्याला आपण म्हणतो कन्सिडर केला आहे आणि स्ट्रिंग जी आहे ती आहे मासलेस, इनएक्सटेन्सिबल आणि फ्लेक्झिबल. मग अशा स्ट्रिंगला जर आपण तो जो मास आहे तो टाईट केल्यानंतर जर व्हर्टिकल सर्कलमध्ये आपण रिव्हॉल्व केला तर ती होईल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. ओके. तर डायग्राममध्ये जसं दिसते आपल्याला की तो जो ऑब्जेक्ट आहे किंवा त्याचे मास आहे ते वेगवेगळ्या पोझिशनवरून रिव्हॉल्व होईल. म्हणजेच इथं ए ही पोझिशन अप्परमोस्ट हायेस्ट पोझिशन ज्याला म्हणू आपण, सी आणि डी हॉरिझॉन्टल किंवा मिडवे पोझिशन, बी लोअर मोस्ट किंवा लोएस्ट पोझिशन आहे. ओके. ॲट एनी पोझिशन म्हणजे या व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये कोणत्याही पोझिशनवरती त्या मासवरती एक्झर्ट होणारे जे फोर्सेस आहेत तर ते दोन फोर्स आहेत. एक असेल वेट एम जी आणि आपल्याला माहिती आहे की वेट एम जी जे आहे किंवा वेट जे आहे ते ऑलवेज असते व्हर्टिकल डाऊनवर्ड डायरेक्शन. आणि दुसरं असेल टेन्शन अलॉंग द स्ट्रिंग. मग आता हे टेन्शन जे आहे ते चेंज होते अकॉर्डिंग टू द पोझिशन. ओके. आता या पॉईंटमध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, वी हॅव टू फाइंड एक्सप्रेशन फॉर मिनिमम वेलॉसिटी ॲट अप्परमोस्ट, लोअरमोस्ट अँड हॉरिझॉन्टल पोझिशन. ओके. तर इनिशियली फाइंड आउट करू आपण वेलॉसिटी ॲट अप्परमोस्ट पोझिशन ए. ओके. आता तो ऑब्जेक्ट पोझिशन एवरती असता वेळेस त्या ऑब्जेक्टवरती एक्झर्ट होणारे फोर्सेस हा पोझिशन जी आहे डिनोट केली आहे अप्परमोस्ट पोझिशन. पहिला फोर्स असेल वेट एम जी जे असेल व्हर्टिकल डाऊनवर्ड डायरेक्शननं आणि दुसरा फोर्स असेल टेन्शन अलॉंग द स्ट्रिंग जे असेल टुवर्ड द सेंटर ऑफ दिस व्हर्टिकल सर्कल. ओके. मग आता तो ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आणि मोशनसाठी लागणारा जो नेसेसरी सेंटिपिटल फोर्स आहे तो कशाकडून प्रोव्हाइड होईल तर या दोन्ही फोर्सकडून. कारण वेट एम जी डाऊनवर्ड आहे टुवर्ड द सेंटर आणि टेन्शन अलॉंग द स्ट्रिंगसुद्धा टुवर्ड द सेंटर आहे. ओके. आणि सेंटिपिटल फोर्स असतो टुवर्ड द सेंटर आणि म्हणून हे दोन्ही कंपोनंट मिळून सेंटिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतील आणि म्हणून आपण इक्वेशन लिहिणार की एम जी प्लस टेन्शन ॲट पोझिशन आहे त्याला डिनोट केले आपण टी ए इक्वल्स टू एम व्ही ए स्क्वेअर अपॉन आर. व्ही ए इज अ वेलॉसिटी ॲट अ पोझिशन
ए या पोझिशनवरची ती काय असेल, व्हेलॉसिटी असेल. ओके, आता आपल्याला पोझिशन एवरची जर व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची असेल तर जेव्हा तो ऑब्जेक्ट पोझिशन एवरती जाईल तेव्हा अलॉंग द स्ट्रिंग जे टेन्शन आहे ते एक तर 0 किंवा 0पेक्षा ग्रेटर असते. पण इथं कन्सिडर केलं आहे की टेन्शन ॲट हायेस्ट पोझिशन इज 0. आता टेन्शन 0 जरी असेल तरी तो ऑब्जेक्ट काय करणार, ही मोशन जी आहे ती कंटिन्यू करणार. आणि म्हणून ॲट अ हायेस्ट पोझिशन टेन्शन टी ए इक्वल्स टू 0. ही व्हॅल्यू या इक्वेशन फर्स्टमध्ये प्लेस केली. इक्वेशन असेल एम जी प्लस 0 इक्वल्स टू एम व्ही ए स्क्वेअर अपॉन आर. नेक्स्ट स्टेपमध्ये हा एम आणि हा एम जो आहे तो कॅन्सल होईल आणि इथं मिळेल आपल्याला व्ही ए स्क्वेअर इक्वल्स टू आर जी. तर स्क्वेअर काढला ही टर्म जाईल रूटमध्ये आणि व्ही इक्वल्स टू मिळेल अंडर रूट आर जी. तर जेव्हा तो जो ऑब्जेक्ट आहे तो पोझिशन एवरती असेल तेव्हा त्यावेळेस त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती मिनिमम व्हेलॉसिटी किती असायला पाहिजे, तर अंडर रूट आर जी. आता याच्यापेक्षा कमी जर व्हेलॉसिटी असेल तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन जी आहे ती कंटिन्युअस होणार नाही किंवा तो जो ऑब्जेक्ट आहे तो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे. आणि म्हणून पॉईंट एवरची जी मिनिमम व्हेलॉसिटी आहे टू कंटिन्युअस दिस मोशन, ओके, किंवा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कंटिन्युअस राहण्यासाठी मिनिमम व्हेलॉसिटी किती असायला पाहिजे, तर अंडर रूट आर जी. ओके, तर व्हेरी सिम्पल एक्सप्रेशन आहे. तर हे लक्षात ठेवा की ॲट हायेस्ट किंवा अपरमोस्ट पोझिशन to maintain the vertical circular motion the minimum velocity is va equals to under root rg. Va equals to under root rg. Okay, the velocity at a point b find out करण्यासाठी तर कन्सिडर करा की तो ऑब्जेक्ट पॉईंट बी वरती आहे. मग पॉईंट बी वरती सुद्धा याच्यावरती दोन फोर्स एक्झर्ट होतील. वेट एम जी असेल व्हर्टिकल डाऊनवर्ड डायरेक्शनला आणि टेन्शन अलॉंग द स्ट्रिंग जी असेल टुवर्ड द सेंटर ऑफ दिस सर्कल. म्हणजे टेन्शन आणि वेट हे दोन्ही एकमेकाला कसे असतील, अपोजिट असतील. मग अशा वेळेस नेसेसरी सेंटिपिटल फोर्स का होईल, तर टेन्शन ॲट अ पोझिशन बी मायनस एम जी, ज्याला डिनोट केला आपण टी बी मायनस एम जी. हा डिफरन्स जो आहे तो हा प्रोव्हाइड करेल सेंटिपिटल फोर्स एम व्ही बी स्क्वेअर अपॉन आर, वेअर व्ही बी इज द वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट ॲट अ पोझिशन बी. ओके, आता याच्यावरून आपल्याला या इक्वेशनवरून आपल्याला इथं वेलॉसिटी जी आहे ती फाइंड आउट करता येणार नाही. आता आपल्याला माहीत आहे की जेव्हा ऑब्जेक्ट लोवेस्ट टू हायेस्ट पोझिशन जातो तेव्हा स्पीड जी आहे ती काय होते, डिक्रीज होते. म्हणजे कायनेटिक एनर्जी जी आहे ती डिक्रीज होते. आणि जेव्हा तो ऑब्जेक्ट हायेस्ट टू लोएस्ट पोझिशन येईल तेव्हा पोटेन्शियल एनर्जी जी आहे ती डिक्रीज होते. म्हणजे जेव्हा पार्टिकल किंवा तो ऑब्जेक्ट लोवेस्ट टू हायेस्ट पोझिशन जाईल तेव्हा कायनेटिक एनर्जी इज डिक्रीजेस अँड द पोटेन्शियल एनर्जी इज इन्क्रीजेस. म्हणजे कायनेटिक एनर्जीचं कन्वर्शन होत आहे पोटेन्शियल एनर्जीमध्ये. आणि जेव्हा ऑब्जेक्ट हायेस्ट टू लोएस्ट पोझिशनकडे येईल तेव्हा पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज होते आणि कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होते. म्हणजेच पोटेन्शियल एनर्जीचं कन्वर्शन होते कायनेटिक एनर्जीमध्ये. आता इथं आपल्याला हे जे एनर्जीचं जे कन्व्हर्शन आहे ते कन्व्हर्शन आपल्याला यूज करायचं आहे. ओके, so when the object is moved from A to B, there is a decrease in potential energy. At the same time the kinetic energy is increase. म्हणजे जेवढी पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज होईल तेवढी कायनेटिक एनर्जी काय होणार, इन्क्रीज होणार. आता डिक्रीज होणारी जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती काय असेल, तर पॉईंट ए वरती पोटेन्शियल एनर्जी असेल मॅक्झिमम, दॅट इज एम जी एच. आता ही असेल हाईट ऑब्जेक्टची. जेव्हा तो ऑब्जेक्ट पोझिशन एवरती असेल तेव्हा त्याची हाईट ती असेल एच इक्वल्स टू 2r. म्हणजे या सर्कलची जी रेडियस आहे किंवा स्ट्रिंगची जी लेंथ आहे फ्रॉम दिस सेंटर ती असेल इक्वल्स टू रेडियस. आणि फ्रॉम द लोवेस्ट पोझिशन ही हाईट एच इक्वल्स टू होईल 2r. ओके, आता इन्क्रीज इन कायनेटिक एनर्जी कशी फाइंड आउट करणार, तर तो ऑब्जेक्ट जेव्हा पॉईंट बी वरती येईल तेव्हा इथं कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होते. इथं कायनेटिक एनर्जी जास्त असते, इथं कायनेटिक एनर्जी 0 असते असं म्हटलं तरी चालेल. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल की पोझिशन बीमधून पोझिशन एमधली जी कायनेटिक एनर्जी जी आहे ती काय करावं लागेल, मायनस करावं लागेल. सो दॅट गिव्ज अ इन्क्रीज इन अ कायनेटिक एनर्जी. तर आता इथं एचची व्हॅल्यू प्लेस केली, इथं मिळेल एम जी इंटू 2r
इथं हाफ एम कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये राहील व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर. ओके, तर व्ही ए इज अ वेलॉसिटी ॲट हायेस्ट पोझिशन आपल्याला माहीत आहे ते आहे अंडर रूट आर जी. ती प्लेस केली, त्याचा स्क्वेअर इथं राहील. ह्या 2 जर इकडं आपण त्याला मल्टिप्लाय केला हा एम एम कॅन्सल करून, इथे होईल 4 RG. इथं अंडर रूट आर जी वेलॉसिटी ॲट हायेस्ट पोझिशन प्लेस करून त्याचा स्क्वेअर केला तर इथं राहील आर जी. ही मायनस आर जी टर्म इकडं आपण शिफ्ट केली तर व्ही बी स्क्वेअर इक्वल्स टू मिळेल 4 RG प्लस आर जी, आणि व्ही बी स्क्वेअर इक्वल्स टू मिळेल 5 RG. हा स्क्वेअर काढला, ही टर्म गेली रूटमध्ये, आणि व्ही बी इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला अंडर रूट 5 RG. ओके, तर अशा पद्धतीनं ॲट अ लोएस्ट पोझिशन द वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट काय असेल तर अंडर रूट 5 RG. तर ही अशी मिनिमम व्हेलॉसिटी असेल की या मिनिमम व्हेलॉसिटीमुळं तो जो ऑब्जेक्ट आहे, ओके, तर तो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन काय करेल, कंटिन्युअस करेल. पण व्हेलॉसिटी याच्यापेक्षा ज्या कमी जर असेल तर ती मोशन जी आहे ती परफॉर्म होणार नाही. ओके, तर लक्षात ठेवा ॲट अ लोएस्ट किंवा लोअर मोस्ट पोझिशन द वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज अंडर रूट 5 RG. ओके, तर सिमिलर एनर्जी कन्व्हर्शनच्या साहाय्याने आपण मिडियम पोझिशन सी किंवा डीवरची जी वेलॉसिटी आहे ती फाइंड आउट करू शकतो. मग आता ऑब्जेक्ट जर पोझिशन सीवरती जर आला तर या पोझिशनवरती ही जी हाईट आहे ती असेल इक्वल्स टू रेडियस, किंवा ही जी हाईट आहे. ओके, म्हणजे आता तो जो ऑब्जेक्ट आहे एपासून सीपर्यंत जेव्हा येतो तेव्हा एवढी जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती डिक्रीज होईल, आणि इथून मग परत कायनेटिक एनर्जी हळूहळू काय होईल, इन्क्रीज होईल. ओके, तर अगेन द डिक्रीज इन अ पोटेन्शियल एनर्जी फ्रॉम ए टू सी इज इक्वल्स टू इन्क्रीज इन अ कायनेटिक एनर्जी. ओके, तर डिक्रीज इन अ पोटेन्शियल एनर्जी असेल एम जी एच इक्वल्स टू इन्क्रीज इन अ कायनेटिक एनर्जी काय होईल, तर कायनेटिक एनर्जी ॲट अ पोझिशन सी मायनस कायनेटिक एनर्जी ॲट अ पोझिशन ए. आता इथं एचची व्हॅल्यू प्लेस करा, तर एच आहे इक्वल्स टू रेडियस. सो एम जी आर इक्वल्स टू इथं हाफ एम कॉमन घेतला, इथं आपण व्ही एची व्हॅल्यू हायेस्ट पोझिशनची वेलॉसिटी माहीत आहे आपल्याला, ती प्लेस केली आपण डायरेक्टली अंडर रूट आर जीचा स्क्वेअर. हा इथं एम एम कॅन्सल होईल, 2ने इकडं मल्टिप्लाय करा म्हणजे मिळेल 2RG इक्वल्स टू व्ही सी स्क्वेअर मायनस आर जी. हा मायनस आर जी इकडे शिफ्ट करा, काय मिळेल व्ही सी स्क्वेअर इक्वल्स टू 2RG प्लस आर जी. सो व्ही सी स्क्वेअर इक्वल्स टू 3RG आणि व्ही सी इक्वल्स टू मिळेल अंडर रूट 3RG. तर डी या पोझिशनवरती सुद्धा आपल्याला एवढीच वेलॉसिटी मिळेल. तर दिस इज अ मिनिमम वेलॉसिटी ॲट अ हॉरिझॉन्टल किंवा मिड वे पोझिशन, दॅट इज ॲट अ पोझिशन सी और डी. Again, if the velocity is less than this velocity, then the particle cannot perform the vertical circular motion. ओके, तर ह्या तिन्ही जे एक्सप्रेशन आहे आपल्याला लक्षात ठेवावं लागतील. ओके, व्हेरी इझी आहे, तुम्हाला इझिली अंडरस्टँड होईल. तर नेक्स्ट जो पॉईंट आहे तो डिफरन्स इन अ टेन्शन बिटवीन द लोअर मोस्ट अँड अपर मोस्ट पोझिशन. ओके, तर फ्रॉम इक्वेशन फर्स्ट टेन्शन ॲट हायेस्ट पोझिशन दॅट इज पोझिशन एवरचं टेन्शन काय मिळेल, तर टी ए इक्वल्स टू एम व्ही ए स्क्वेअर अपॉन आर मायनस एम जी, आणि लोअर मोस्ट पोझिशनवरचं जे टेन्शन आहे ते मिळेल एम व्ही व्ही स्क्वेअर अपॉन आर प्लस एम जी. तर याच्यामधला डिफरन्स म्हणजेच टेन्शन ॲट अ पोझिशन बी मायनस टेन्शन ॲट अ पोझिशन ए. लेफ्ट हँड साईडचा डिफरन्स, त्याच्यावर आपण घेतला राईट हँड साईडचा डिफरन्स. तर ह्या व्हॅल्यू आपण इथं प्लेस केल्या, तर एम जी प्लस एम जी हा होईल 2mg. ओके, व्ही बी फाइंड आउट केला आहे की वेलॉसिटी ॲट लोएस्ट पोझिशन आहे अंडर रूट 5RG, इथं स्क्वेअर आहे, आणि वेलॉसिटी ॲट अ लोएस्ट हायेस्ट पोझिशन अंडर रूट आर जी इथं स्क्वेअर आहे. ओके, हा स्क्वेअर जर केला दोन्ही टर्मचा तर न्युमिरेटरमध्ये राहील 5mRG अपॉन आर, इथं मायनस mRG अपॉन आर प्लस 2mg. इथं आर आर दोन ठिकाणी कॅन्सल होईल. सो 5mg मायनस mg प्लस 2mg म्हणजेच 7mg मायनस mg म्हणजे 6mg. तर या दोन्ही पोझिशनमधला टेन्शनचा जो डिफरन्स आहे तो किती मिळतो, 6mg. एक तर या मेथडनं आपल्याला हे टेन्शन फाइंड आउट करता येईल, किंवा जे व्हॅल्यूज आहे वेलॉसिटीच्या त्यावरून 1 बाय 1 टेन्शन फाइंड आउट करून, जसं टेन्शन ॲट हायेस्ट पोझिशन एम व्ही ए स्क्वेअर अपॉन आर मायनस एम जी व्ही ए आहे अंडर रूट आर जी त्याचा स्क्वेअर,
स्क्वेअर रूट निघून जाईल, आर आर कॅन्सल होईल. सो एम जी मायनस एम जी इज 0, म्हणजे हायेस्ट पोझिशनवरती टेन्शन किती असते तर 0. आता लोएस्ट पोझिशनवरती टेन्शन किती आहे, टी बी इक्वल्स टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर प्लस एम जी. व्ही बी माहीत आहे √5 RG, त्याचा स्क्वेअर केला म्हणजेच का होईल 5 MRG अपॉन आर, आर आर कॅन्सल प्लस एम जी, म्हणजे 5 mg प्लस एम जी 6 mg. तर लोएस्ट पोझिशनवरती टेन्शन किती मिळालं 6 mg, आणि डिफरन्स आता काय होईल तर टी बी मायनस टी ए इक्वल्स टू 6 mg मायनस 0, सो इक्वल्स टू 6 mg. तर अशाच पद्धतीने कोणत्याही दोन पोझिशनमधला टेन्शनमधला जो डिफरन्स आहे, म्हणजेच टेन्शन ॲट अ मिडवे पोझिशन मायनस टेन्शन ॲट अ हायेस्ट पोझिशन आपण फाइंड आउट करू शकतो. डिफरन्स बिटवीन द टेन्शन ॲट अ लोएस्ट आणि मिडवे पोझिशनसुद्धा फाइंड आउट करू शकतो. ओके, तर ॲज अ होमवर्क हे सॉल्व करून बघा. या टेन्शनमधला जो डिफरन्स आहे तो किती मिळतो दोन्हीमधला, तो एक तर या मेथडनं बघा किंवा या मेथडनं बघितलं तरी जाईल. ओके, आता या मेथडनं जर बघायचं जर असेल तर सिम्पली आपल्याला काय करावं लागेल की ॲट अ हॉरिझॉन्टल पोझिशन हे टेन्शन आहे टुवर्ड द सेंटर, आणि दुसरा कोणताही फोर्स याच्यावरती एक्झर्ट होत नाही, म्हणजे हेच टेन्शन जे आहे टी सी जे आहे ते काय प्रोव्हाइड करेल, सेंटिपिटल फोर्स. ओके, तर त्याच्यावरून तुम्हाला मिडवे पोझिशनवरचं जे टेन्शन आहे ते सुद्धा डायरेक्टली मिळू शकते. ओके, व्हेरी इझी आहे, बघा सॉल्व करून. ओके.